आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। ऐनवेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून एबी फॉर्म नाकारला। प्रभाग क्रमांक 3 मधून संध्या लोंढे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख काल होती। त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांना अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यासाठी एबी फॉर्म देणे बंधनकारक असते, तरच तो उमेदवारी अर्ज पक्षाकडून गृहीत धरला जातो, अन्यथा तो बाद ठरवला जातो। अनेकांना पक्षाकडून ऑक्सिजनवर ठेवण्यात आले। आपल्याला उमेदवारी निश्चित दिली जाणार नाही आहे, आपण काही काळजी करू नका। दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला एबी फॉर्म मिळून जातील असे आश्वासन वरिष्ठांच्याकडून दिले गेले, परंतु ऐनवेळी निष्ठावंतांना डावलून आयरामांना एबी फॉर्म देऊन पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय केलेला आहे। करारात जबाब मिळेल का असे ठणकावून सांगत संध्या लोंढे यांनी विरोधकांना आव्हान दिलेले आहे। जनताच माझा न्याय करेल असे त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे। आयराम तसेच आपल्या वारसांना एबी फॉर्म देऊन घराणेशाही लादण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींच्या माघारी चालू आहे। तसेच सदर प्रभागामध्ये मातंग व ख्रिश्चन मतदारांची आकडेवारी जास्त असून देखील उपरा उमेदवार लादण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे मातंग ख्रिश्चन समाजाला राजकारणात स्थान नाही का असे नागरिक प्रश्न विचारत आहेत। नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने विचार करू। सदर समाजाला उमेदवारी डावलणाऱ्या सर्व पक्षांना चोख उत्तर देण्यात येईल। नमस्कार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 करिता आज नामनिर्देशन भरण्याची अंतिम दिवस होता। आज या ठिकाणी संपूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधील नामनिर्देशन सर्वच उमेदवारांनी दाखल करून आज या ठिकाणी आपले अर्ज दाखल केलेले आहेत। तसेच या आपल्या भेटीसाठी प्रभाग क्रमांक 3च्या संध्या विल्यम लोंढे ह्या आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। काही राजकीय खेळ झाले असं त्यांना वाटते, तर आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया। नमस्कार, मी संध्या विल्यम लोंढे प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवार म्हणून मी आज भरून आलेले आहे। मी पक्षाकडून होते, पक्षाने मला एबी फॉर्मचं तिकीट देतील असं माझी अपेक्षा होती, पण ते काही झालं नाही। काही राजकारणी खेळणी झाल्यामुळं राजकारणाचं खेळणं असं झालं की त्याला काही मर्यादाच राहिली नाही आणि जाणून बुजून मला त्याच्यामध्ये एबी फॉर्म देतो सांगून काही जणांनी तो एबी फॉर्म कुठे घेऊन गेले त्याची मला काही कल्पना नाही आहे। मला तिथंच थांबवलं त्यांनी थोड्या वेळासाठी, पण जरी नाही मिळाला तरी मी काही हरकत नाही आहे माझी, कारण कसं आहे की माझ्याबरोबर माझी जनता आहे, माझ्याबरोबर माझे लोक आहेत। तर मी माझ्या लोकांना एक सांगू इच्छिते की बाबा, जेणेकरून मी एक उमेदवारी अर्ज म्हणून दाखल केलेला आहे, तरीसुद्धा माझा पक्षाशी काही माझी नाराजगी किंवा काही नाही आहे। माझा विश्वास होता की माझ्या पक्षांवर की बाबा हे मला एबी फॉर्म देतील आणि कुठंतरी की बाबा एक सर्वसामान्य आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला कुठंतरी एक न्याय देतील असा आमचा विचार होता। पण तरी पण काही अडचण नाही आहे, कारण माझं कसं आहे की बाबा काय म्हणतात त्याला, एक थोडक्यात म्हणतात की आपल्या समाजासाठी मी उभी राहिले, ते माझ्या समाजासाठी राहिलेले आहे आणि माझ्या जे काही जनहित आहे ते माझ्या सर्व समाजासाठी मी करणार आहे। माझ्या स्वतःचा याच्यामध्ये काही काळीका सुद्धा फायदा नाही आहे किंवा काहीच नाही आहे। मी जनजागृती केली, मी समाजामध्ये आत्ताच आलेले नाही, अनेक दिवसापासून मी समाजामध्ये समाजसेवेचं कार्य करत आहे। बरेच लोक मला ओळखतात वेगवेगळ्या याच्यामधून आणि मी एवढंच सांगणार आहे की माझ्या समाजाला मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे, पण तुम्ही माझ्या पाठीशी असाल तर मला कशाचीही गरज भासणार नाही। कारण शेवटी काय म्हणतात ना की धनशक्तीच्या मागे जनशक्ती म्हणतात, त्याप्रमाणे ह्या गोष्टी सगळ्या आहेत। आणि मी एवढंच माझ्या जनतेला सांगत आहे की जेणेकरून या कराराचा जबाब तुम्हाला लवकरच मिळेल असं मी जाहीर करत आहे। आणि मी ज्यांनी कोणी हे खालच्या लेवलला जाऊन राजकारण केलेलं आहे, तर मला असं वाटत होते की हे राजकारणाचा जो काही खेळा झालेला आहे किंवा हे काही जी खेळी जाणून बुजून करण्यात आलेली आहे, तर त्याचा जबाब त्यांना लवकरच मिळेल आणि तोही मी न देता माझी जनता दाखवून देईल की खरं काय आणि खोटं काय। मी माझं एवढंच निवेदन माझ्या जनतेला देत आहे की तुम्ही जे काय करणार आहे ते विचार करून करा आणि काय करणार आहे आणि कुणासाठी करणार आहे का तुम्ही स्वतःसाठी करणार आहे हे पण तुम्ही त्यांना दाखवून द्या। प्रत्येक गोष्ट पैशानी किंवा कशाने विकत घेता येत नाही, एवढं मी सांगते। जय हिंद।
संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.